अजित पवारांचा दोन्ही वेळचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतल्याची कबुली भुजबळांनी दिल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय। भाजपसोबत जायचा आग्रह केल्यानंच पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावा सुळेंनी केला। तर सुळेंना अध्यक्ष करून अजित पवार गटाची पुढची तयारी भाजपसोबत जाण्याचीच होती असं पवार म्हणाले। छगन भुजबळांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली आहे। काँग्रेस पक्षात जाण्याआधीच आपण शिवसेनेचे नेते होतो आणि आपल्याला मोठं केलं असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे असं भुजबळांनी म्हटलंय। भुजबळ राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आणि भाजपत गेले असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं। त्याला भुजबळांनी हे उत्तर दिलंय। वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडी समावेश मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि आंबेडकरांची आघाडी बाबत चर्चा झाली आहे आणि त्यामुळे यापूर्वी काय झालं त्याकडे लक्ष न देता भाजप विरोधातली सर्व पक्षांना एकत्र करण्याची आमची भूमिका असल्याचं पवारांनी सांगितलं। त्यामुळे आंबेडकरही इंडिया आघाडीमध्ये यायचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। टोलबद्दलच्या बैठकीनंतर राज आणि मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड अर्धा तास बैठक झाली। यामध्ये दोघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या रणनीतीबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईतल्या दसरा मेळाव्यामध्ये शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत। त्यादृष्टीनं मंत्री आमदार खासदारांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी बैठक झाली। दसरा मेळावा झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा असं मार्गदर्शन शिंदेंनी यावेळी केलं। दक्षिण मुंबईची जागा जिंकण्यासाठी भाजपचे विशेष प्रयत्न सुरू आहेत। अमित शहा यांच्या बैठकीनंतर आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आढावा घेणार आहेत आणि त्यासाठी आज अनुराग ठाकूर यांनी कोर कमिटीची बैठक बोलावली आहे। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून जाणार आहेत आणि यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे। शिंदेंच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे। 5 राज्यातील मराठी भाषिक मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला मोदी उपस्थित राहणार आहेत। हे अधिवेशन मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर MSRDC अधिकारी यांची सह्याद्री या ठिकाणी बैठक झाली। राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलं झापल्याची सूत्रांची माहिती आहे। टोल नाक्यावरती सुविधांचा अभाव असल्यानं राज ठाकरे संतापले तर टोल दरवाढीसंदर्भात लवकरच निर्णय देण्याबाबत यावेळी चर्चा झाली। मुंबईत मराठी माणसांना घर खरेदीत 50% आरक्षण द्यावं अशी मागणी पुढे आली आहे। मुलुंडमध्ये गुजराती बहुल सोसायटीनं तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला जागा नाकारल्यानं हा मुद्दा ऐरणीवर आला। तर पार्ले पंचम या संघटनेनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे। नव्या इमारतीत 20% घरं लहान आकाराची हवीत असं या पत्रात म्हटलंय। देहू ग्रामस्थांच्या वतीनं आज देहू बंदची हाक देण्यात आली आहे। देहूतल्या गायरान हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी देत असल्यानं देहू ग्रामस्थांनी विरोध केला। प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी आज देहूमध्ये कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। कुणबी मराठा असल्याचं सिद्ध करण्यासाठी एकानं चक्क ऐतिहासिक काळातल्या मोटेचं चाकच थेट जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणलं। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्तींची समिती जालना जिल्हा दौऱ्यावर आली आणि तिथे भोकरदन तालुक्यातल्या एकानं ऐतिहासिक काळातलं मोटेचं चाक आणून दाखवलं। भाजपा आमदार नारायण कुचेंनी शिंदे समितीची जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली। यावेळी त्यांनी 1967 सालापासूनचे पुरावे देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली। कुचे यांनी समितीकडे सादर केलेल्या पुराव्यांमध्ये खासदार पत्र, TC आणि महसुली पुराव्यांचा समावेश आहे आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याचं कुचे म्हणाले। यवतमाळमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषण आंदोलनाला काल शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले। आरक्षणाची मागणी करत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसंच सरकारच्या वेळकाढूपणाचा निषेध नोंदवला। धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश करू नये यासाठी नाशिकमध्ये आदिवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यामध्ये हजारो आदिवासी सहभागी झाले। या मोर्चामुळे नाशिक शहरातल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले होते। जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर या वर्दळीच्या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे। मात्र खड्ड्यांमुळे इथं अपघातांचं प्रमाण वाढलंय। केंद्रीय मंत्री गडकरींच्या आश्वासनानंतर इथं डागडुजी होत नाहीये, त्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे।
कोल्हापूर शहराजवळच्या 18 गावातील ग्रामस्थांनी हद्दवाढीला विरोध केला। यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावारांची भेट घेतली। कोल्हापूर शहराचा विकास आधी करावा, मगच हद्दवाढीचा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जबरदस्तीने हद्दवाढ केली तर तीव्र विरोध करू असा इशाराही त्यांनी दिला। वसई विरार महापालिकेचं उद्यान दारुड्यांचा अड्डा बनलंय। नालासोपाऱ्यातल्या वृंदावन उद्यानामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय आणि या उद्यानाची देखभाल एका बचत गटामार्फत घेतली जाते। मात्र गार्डन बंद झाल्यानंतर सुरक्षा रक्षक तिथे नसल्यानं दारुड्यांनी उद्यानालाच आता दारूचा अड्डा बनवलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेनं अवैध बांधकामं जमीनदोस्त केली आहेत। महापालिका हद्दीतल्या हेडुटणे, दावडी, निळजे, नितिवली भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभाग, तलाठी आणि पोलिसांनी एकत्रित ही कारवाई केली आहे आणि यामध्ये 100हून जास्त 8 चाळींच्या खोल्या आणि 3 अनधिकृत गाळ्यांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये सार्वजनिक उद्यानांच्या भूखंडावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या 2 इमारतींवर महापालिकेनं धडक कारवाई केली। कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती पार्क या दोन्ही अनधिकृत इमारतींचं पाणी, वीज, गॅस आणि सीवरेज लाईन बंद करण्यात आली आहे आणि लवकरच या इमारतींवर हातोडा पडणार आहे। मुंबईतल्या धारावीमध्ये धारावी बचाव आंदोलन केलं। आंबेडकर चौकातून काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला। धारावी पूर्ण विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाकडून राबवण्यात येतोय। 2 महिन्यामध्ये धारावीकरांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अंबरनाथच्या प्रकाशनगर भागामध्ये सर्व्हेसाठी गेलेल्या एसआरए अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। नागरिकांना विश्वासात न घेता इथं एसआरए घरकुल योजना आणली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। प्राधिकरणानं बजावलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला। रायगडच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना अपेक्षित वैद्यकीय सोयीसुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर रुग्णालयाचं श्राद्ध घातलं आणि यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले। मात्र पालिका प्रशासन कुठलीच उपाययोजना करत नसल्यानं काँग्रेसनं नगरपालिका परिसरात औषध फवारणी करत अनोखं आंदोलन केलं। पालिका प्रशासनानं शहरामध्ये तात्काळ औषध फवारणी करावी तसंच साथीच्या आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली। सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून धरणं आंदोलन केलं। आरटीओ अधिकारी नसल्यानं वाहनधारकांची मोठी गैरसोय होती, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं आरटीओ अधिकारी नियुक्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामध्ये भारत राष्ट्र समितीनं जन आक्रोश आंदोलन केलं। राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्याची 20 वर्षांपूर्वी निर्मिती होऊन हा तालुका अजूनही विकासाचा मुख्य प्रवाहामध्ये आलेला नाहीये। अनेक मूलभूत सुविधांचा या ठिकाणी अभाव आहे। तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाची यावेळी मागणी करण्यात आली। उसाला 5,000 रुपये भाव द्यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगली जिल्ह्यामध्ये जन आक्रोश पदयात्रा काढली। गेल्या वर्षीचा उसाचा 400 रुपये हप्ता मिळणार नाही तोपर्यंत यंदाचा हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिला। अशैक्षणिक कामामुळे शिकवण्याच्या कामाला न्याय देता येत नसल्याचं सांगत धाराशिवच्या 3 तालुक्यामधल्या 20 केंद्र प्रमुखांनी पदभार सोडला। त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना तसं लेखी पत्र दिलं। शिक्षकांना लावली जाणारी अशैक्षणिक कामांसह सरकारी शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षक आक्रमक झाले। किडनी घ्या मात्र मला शाळा दत्तक द्या अशी केविलवाणी मागणी भंडाऱ्यातल्या एकानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। शासनाच्या शाळा दत्तक योजनेला सर्व स्तरातून नाराजीचा सूर उमटतो। त्यात मराठी प्राथमिक शाळांच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतल्याचं माडगीतल्या जागेश्वर पाल यांनी सांगितलं। सैराट फेम अभिनेत्री आजी म्हणजेच रिंकू राजगुरू शिर्डीला पोहोचली। तिनं साईबाबांचं दर्शन घेतलं आणि चेहऱ्यावर मास्क असल्यानं भाविकांना रिंकूला ओळखणं कठीण होतं। रिंकू बऱ्याच वेळ साईबाबांच्या चरणी प्रार्थनेत लीन होती। सैराटनंतर अनेक सिनेमा आणि सोशल मीडियावर रिंकू सक्रिय असते। आगामी नवरात्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं तुळजाभवानी मंदिर आजपासून आता 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे। तुळजाभवानी देवीच्या नवरात्रकाळातल्या पूजा आणि दर्शन वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। मंदिर रात्री 11 वाजता बंद होऊन पहाटे 1 वाजता चरणतीर्थ होऊन दर्शनासाठी उघडलं जाणार आहे।
छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर परिसराचा आढावा घेतला. भक्त समितीनं पुकारलेलं आंदोलन आणि नवरात्र महोत्सव यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी पोलिसांची बैठक घेतली. राज्यातल्या दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणं हे बंधनकारक करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार. उल्हासनगरमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वारांनी चोरली. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. उल्हासनगरच्या ओटी सेक्शन सारख्या गजबजलेल्या रस्त्यावरून सकाळी महक खुबनानी जात असताना दुचाकीवरून आलेल्यांनी त्यांच्या गळ्यातल्या सुमारे 85,000ची सोनसाखळी लांबवली. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या. चोर टॉवेलच्या मदतीनं तोंड झाकून दुचाकी चोरताना दिसतात. सीसीटीव्हीमध्ये घटना चित्रित झाली, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं सावट आहे. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. विश्रामगृहात रूम न दिल्यानं कर्मचाऱ्याला मारहाण केली गेली आणि याबाबत फ्रेझरपुरा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि पुढचा तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधल्या PSI सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाईन गेममध्ये 1.5 कोटींचं बक्षीस जिंकलं. त्यांच्या या बक्षीस प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. सरकारी कर्मचारी असल्यानं त्यांना अशा प्रकारे ऑनलाईन गेम खेळण्याची परवानगी आहे का याची चौकशी होणार आहे आणि त्याचबरोबर गणवेशात मुलाखत दिल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. रायगड एसीबीनं कारवाई केली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यातल्या आरोपींविरोधात कारवाई न करण्यासाठी त्यानं ही रक्कम मागितली होती. आई भवानीचा गजर म्हणजे